नमस्कार. GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे मित्रांनो स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी 2024 ची जी माहिती आहे, ती माहिती आपण आपल्या आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ही माहिती आहे ती सर्व ज्या काही शासकीय परीक्षा 2024 मध्ये येणार आहेत, त्या सर्व शासकीय परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी ही माहिती असणार आहे मित्रांनो. आणि अशाच पद्धतीचे जे काही व्हिडिओ आहेत, ते आपल्या या YouTube चॅनलवरती आपण नेहमी अपलोड करत असतो. त्यासाठी मित्रांनो अजूनपर्यंत जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझी एक आपल्याला रिक्वेस्ट आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा आणि आपला हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर कोणत्याही पद्धतीनं वेळ न वाया घालवता आपण आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. तर आपला आजचा प्रश्न आहे, आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजीमध्ये प्रथम स्थान पटकावणारा कोण पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला? हा आपला आजचा प्रश्न आहे. इथं आपल्याला काय विचारलेलं आहे? भारतीय वेगवान गोलंदाज विचारलेला आहे आणि त्याचे ऑप्शन ही मी तुम्हाला इथं दिलेले आहेत मित्रांनो. आणि आपल्याला याचं करेक्ट आन्सर काय आहे ते पाहायचं आहे. याचं करेक्ट आन्सर आहे जसप्रीत बुमराह. हे याचं काय आहे? करेक्ट आन्सर आहे. जसप्रीत बुमराह जे आहे ते काय आहे? गोलंदाजीमध्ये प्रथम स्थान पटकावणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. तर पुढचा प्रश्न पहा काय आहे? क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये बघा नीट ऐका प्रश्न. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अव्वल स्थान पटकावणारा जसप्रीत बुमराह हा जगातील कितवा वेगवान गोलंदाज ठरला आहे? इथं काय प्रश्न विचारलेला आहे? तर जसप्रीत बुमराह हा वेगवान गोलंदाज आहे आणि तो जगातील कितवा वेगवान गोलंदाज ठरलेला आहे हा इथं आपल्याला विचारलेला आहे. आणि क्रिकेटचे तिन्ही प्रकार विचारलेले आहेत. प्रश्न नीट समजून घ्या. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अव्वल स्थान पटकावणारा जसप्रीत बुमराह हा जगातील कितवा वेगवान गोलंदाज ठरलेला आहे आणि ऑप्शन ही इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत मित्रांनो. तुम्ही ऑप्शन पाहू शकता आणि याचा करेक्ट आन्सर आहे बघा, तुम्ही गेस केलेला असेल आणि करेक्ट आन्सर आहे पहिला वेगवान गोलंदाज आहे जगामध्ये तिन्ही प्रकारामध्ये अव्वल सरणारा वेगवान गोलंदाज कोण आहे? तर जसप्रीत बुमराह. चला पुढचा प्रश्न पहा. तिसरा प्रश्न पहा. आज आपण 20 प्रश्न घेणार आहोत. प्रवासी संख्येत पुणे विमानतळ देशातील व्यस्त विमानतळामध्ये कितव्या स्थानावर पोहोचले आहे? बघा प्रश्न काय आहे? तर हे आपलं पुणे विमानतळ जे आहे ते व्यस्त विमानतळामध्ये देशातील कितव्या क्रमांकावरती आहे आणि इथं तुम्हाला सगळे ऑप्शन ही दिलेले आहेत. आणि याचं मित्रांनो करेक्ट आन्सर काय आहे? तर पहा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी 9, की 9व्या क्रमांकावरती व्यस्तते बाबतीत 9व्या क्रमांकावरती पुणे हे विमानतळ आहे. पुढचा चौथा प्रश्न पहा. समान नागरी कायदा लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे? कोणता कायदा आहे? समान नागरी कायदा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समान नागरी कायदा काय आहे, तो कशासाठी तयार करण्यात आला, त्याचे फायदे काय, तोटे काय, ही सर्व माहिती आपण काय करणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. इथं तुम्हाला ऑप्शनही दिलेले आहे आणि करेक्ट आन्सर आहे उत्तराखंड जे राज्य आहे ते उत्तराखंड राज्य देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे की ज्यांनी समान नागरी कायदा काय केलेला आहे? लागू केलेला आहे. आलं का लक्षात इथं? चला नीट लक्ष द्यायचं आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सरावासाठी देत असतो. तर बघा पाचवा प्रश्न काय आहे? पटपट प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहेत कमी वेळेमध्ये. सहावा प्रश्न बघा. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या अंदाजानुसार कच्च्या तेलाच्या मागणीमध्ये भारत चीनला कोणत्या वर्षापर्यंत मागे टाकेल असा हा प्रश्न आहे आणि त्याचे ऑप्शन ही मित्रांनो तुम्हाला इथं दिलेले आहेत. आणि करेक्ट आन्सर काय आहे बघा, आपण चीनला कोणत्या वर्षी इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या रिपोर्ट जो आहे त्या रिपोर्टनुसार कच्च्या तेलाच्या मागणीमध्ये मागे टाकेल? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 2027 साली आपण काय करणार आहे? चीनला कच्च्या तेलाची जी मागणी आहे त्याच्यामध्ये मागे टाकू शकतो असा इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी आहे त्यांचा अंदाज आहे. पुढचा सातवा प्रश्न पहा. सध्या कच्च्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक कोणता देश आहे?
कच्च्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक कोणता देश आहे? इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत आणि करेक्ट आन्सर आहे चीन. चीन हा सध्या कच्च्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. बघा प्रश्न काय आहे, नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या बिमस्टेक अटलांटिक अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे आणि करेक्ट आन्सर आहे अनुराग ठाकूर. कोण आहे? अनुराग ठाकूर हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा 9वा प्रश्न, अहमद अवध बिन मुबारक यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? आणि करेक्ट आन्सर आहे येमेन. येमेन या देशाच्या पंतप्रधानपदी अहमद अवल बिन मुबारक यांची नियुक्ती झालेली आहे किंवा निवड झालेली आहे. 10वा प्रश्न, फारुकी नाजिक यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? आणि करेक्ट आन्सर आहे याचं साहित्य या क्षेत्राशी ते संबंधित होते. पुढचा प्रश्न 11वा प्रश्न, मी प्रश्न जरा फास्ट घेतो म्हणजे आपले प्रश्न कमी वेळेत जास्त कव्हर होतील. काश्मीर कवी फारुकी नाजिक यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना कोणत्या वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता? आणि इथं तुम्हाला इयर दिलेले आहेत आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे पहा 1995 साली साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आलेला होता. 12वा प्रश्न पहा, नुकतेच कोणत्या राज्यात महात्मा गांधी यांना समर्पित बापू टावर हे उद्घाटन करण्यात आले? आणि इथं तुम्हाला ऑप्शन ही दिलेले आहेत मित्रांनो, नीट पहा ऑप्शन काय आहेत आणि करेक्ट आन्सर आहे बिहार या राज्यात महात्मा गांधी यांना समर्पित बापू टावरचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. 13वा प्रश्न पहा, बिहार राज्यात उद्घाटन करण्यात आलेल्या बापू टावरची उंची किती फूट आहे? किती फूट इथं उंची विचारलेली आहे, ऑप्शन ही पाहू शकता तुम्ही आणि करेक्ट आन्सर आहे 120 फूट एवढी बापू टावर यांची उंची आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, दरवर्षी कोणत्या कालावधीत वन अग्नी सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो? वन अग्नी सुरक्षा सप्ताह आणि इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. करेक्ट आन्सर पहा काय आहे 1 ते 7 फेब्रुवारी या काळामध्ये वन अग्नी सुरक्षा सप्ताह जो आहे तो सप्ताह साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न पहा 15वा प्रश्न काय आहे, जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण दुरुस्ती विधेयक 2024 राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे, ते कोणत्या वर्षीच्या जल प्रदूषण कायद्याशी संबंधित आहे? इथं काय विचारलेलं आहे, कोणत्या वर्षीचा जल प्रदूषण कायद्याशी संबंधित आहे की 2024 मध्ये जे विधेयक मांडलेलं आहे ते, आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे 1974च्या जल प्रदूषण कायद्याशी हे विधेयक संबंधित आहे. 16वा प्रश्न, जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण दुरुस्ती विधेयक 2024 राज्यसभेत कोणी मांडले इथं असा प्रश्न विचारलेला आहे आणि करेक्ट आन्सर आहे भूपेंद्र यादव. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण 18वा प्रश्न पहा काय आहे, कोणत्या राज्यातील मंदसौर जिल्ह्यात चित्त्यासाठी देशातील दुसरे अभयारण्य विकसित करण्यात आलेलं आहे? आणि करेक्ट आन्सर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश मध्ये काय केलेलं आहे तर चित्त्यासाठीचं दुसरे अभयारण्य जे आहे ते विकसित करण्यात आलेलं आहे. 18वा प्रश्न पहा, भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीचा 150 मिमीचा स्मार्ट दारुगोळा कोणत्या संस्थेने विकसित करण्यात आलेला आहे किंवा केलेला आहे? आणि करेक्ट आन्सर आहे IIT मद्रास यांनी काय केलेला आहे 150 मिमीचा स्मार्ट दारुगोळा विकसित केलेला आहे. चला 19वा प्रश्न पाहूया, सर्वोत्कृष्ट ग्रीन ब्रँड कॉर्पोरेट पुरस्कार कोणत्या कंपनीला मिळाला? इथं तुम्हाला ऑप्शन ही दिलेले आहेत आणि करेक्ट आन्सर आहे REC या कंपनीला काय मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट ग्रीन ब्रँड कॉर्पोरेट पुरस्कार मिळालेला आहे. आणि आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न 20वा प्रश्न आहे, नायब बुकेले यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे? आणि इथं तुम्हाला ऑप्शन ही दिलेले आहेत मित्रांनो आणि करेक्ट आन्सर आहे अल सल्वाडोर या देशाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झालेली आहे नायब बुकेले यांची. तर मित्रांनो तुम्हाला आपलं आजचं लेक्चर कसं वाटलं, आजचे प्रश्न कसे वाटले हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला
सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपला हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.